नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर आपण आज दाखवणार आहे बघा आपल्या ज्वारीची पेंडी दाखवून। तुम्हाला म्हणलं होतं काल मी व्हिडिओ टाकीन काढायचं झाल्यावर, तर बघा काढायचं झालं आहे आपलं आता हे सगळं 30-35 गुंठ्याचा आपल्या ज्वारीचा प्लॉट होता। तर मित्रांनो आज दाखवणार आहे पेंडी बांधून। तर पेंडी कोणाकोणाला बांधता येते ते पण कमेंट करा बरं का। आणि आता नवीन पिढीला वरचीवर पेंड्या बांधता येत नाहीत मित्रांनो, जुने माणसं पेंडे बांधतात आणि मी जरा थोडं रानामध्ये लक्ष असतं त्याच्यामुळं, म्हणजे आपण रानातच काम करतोय त्याच्यामुळे आपल्याला ही पेंडी बांधता येते। तर रानात काम करणाऱ्याला सुद्धा काही करायला येत नाही बरं का, कारण ती जास्त लक्ष देत नाहीत। आणि मित्रांनो तसं जर सांगायचं म्हणलं तर डोंगरातल्या जे महिला काय पोरी जी लग्न करून दुसरीकडे जातात तर त्या पण बांधतात बरं का। पण कसं असतं त्यांनी पहिल्यापासून शिकविलेलं असतं त्याच्यामुळे त्यांना येतात आणि आपल्या पोराली पण येत नाहीत असं गोळ येतं। जाऊ द्या, तुम्हाला मी दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि फेसबुकवर बघित असाल तर तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून घ्या। तर बघा मित्रांनो, आता ही समजा एक वळ आहे म्हणायची ही टाकलेली, तर हिची जी बुडं आहेत का नाही ही काढून टाकलेली बघू शकताय। इकडल्या साईडला बुडं येतं ह्या पेंडीत समजा टाकलेली आहेत आम्ही, आणि इकडून शेंड येतं। तर मित्रांनो कधी पण बांधता वेळेस काय करायचं की आपण बांधता वेळेस ह्या बुडाकडून आपल्याला उजवा हात आला पाहिजे ह्या बुडाला, आणि उजव्या हातामध्ये काड्या घ्यायच्यात। तर तुम्हाला मी आता डायरेक्टली बांधूनच दाखवतो। तर मित्रांनो बघा, आता आपल्या हे उजवा हात आहे आणि उजव्या हाताकडे आपल्या पेंड्याची बुड येतं। तर तुम्हाला मी दाखवतो बघा। तर काय करायचं पहिल्यांदा की अशा बारीक बारीक काड्या घ्यायच्या अशा बघू शकताय, आणि ह्याची जी बुड आहेत का नाही हे अशा हातानं अशी बरोबर करून घ्यायचे, आणि उजव्या हातानं अशी पेंडी खाली घालायची दाखवतो बघा उचलून मी बघू शकता। हे बघा उजव्या हाताचं बुडं, आणि काय करायचं अशी सगळी पेंडी उचलून घ्यायची बघू शकताय, आणि असं ह्या पेंडी खालून असं हे ओढून घ्यायचं डाव्या हातानं, आणि नंतर आपला उजवा पाय ह्या जी शेंड आहे का ह्याच्यावर असा द्यायचा बघू शकताय, आणि असा नंतर हे करायचं, आणि असा हे शेंडा नंतर बुडं आहे ती खाली दाबायची, आणि अशा प्रकारे आपली पेंडी तयार होती बघू शकता। अशा प्रकारे आपली पेंडी तयार होती मित्रांनो। आणि पेंडी लगेच आपली अशी फसायची आणि अशी आळ्यावर टाकून द्यायची माघारी, जेणेकरून आपली पेंडी जसेल तशी राहते। तर तुम्हाला मी पेंडी दाखवून घेतो। तर बघा मित्रांनो, आपण ही पेंडी बांधलेली आता हे बघू शकता। असं खाली आळा करायचा आणि अशा प्रकारे टाकली का तर व्यवस्थित मध्ये चुपून राहते। आणि हा काही एक आलं इकडून, हा काही बघा आले मी व्हिडिओ काढत होतो म्हणून। हे बोल काहीतरी, काय बोलू आता, काहीतरी बोल की। ते बघा पिंकलर हुडकायला लागले त्याची, आता कामच असली पिंकलर हुडका, नाळ्या गोळा करा। तर मित्रांनो पेंडी कशी वाटली सांगा बरं का कमेंट करून। आपल्याला आली का नाही, आपल्याला येते बरं का। तर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही बांधू शकता। बोला, लाईक करा, फॉलो करा, कुठे जाते। तर मित्रांनो चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी। आणि आपली पेंडी कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच कळवा।